नमस्कार. अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे तोरण कम महिरप कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. तर बघा, फुला पानांनी हे जे आहे बनवलेले आहे. तर आपण 5 नंबर आणि 6 नंबर ह्या दोनही मोत्यांनी हे तोरण बनवलेले आहे. तर आपण आज जो व्हिडिओ दाखवणार तो आपण 6 नंबरनी बनवलेला आहे आणि जे आपण बाकी 5 नंबरनी देखील कसं नाजूक हे दिसून येतं ते देखील दाखवणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपल्याला एका धाग्यामध्ये 1 लाल मोती आणि 14 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर आपण आधी बोलल्याप्रमाणे हे आपण 6 नंबरचे मोती यूज करत आहोत. तर अशा प्रकारे 1 लाल आणि 14 पांढरे मोती ओवून घेतल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साइडने 5 मोती सोडायचे आहेत. लाल मोत्याला पकडून आपल्याला 5 मोती सोडायचे आणि 6व्या मोत्यातनं सुई वरून खालच्या दिशेला आणून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे एक लूप तयार होईल. त्यानंतर आपल्याला परत 7 मोती ओवून घ्यायचे आहेत. 7 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि तो जो 1 लाल मोती आहे अगदी पहिले ओवलेला, तर त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे इथे 2 लूप जे आहेत, 2 गोल म्हणू शकत नाही, याला ड्रॉप शेप जो आहे तो बनलेला आहे बघा इथे. तर अशा प्रकारे हे बनल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 3 लाल कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर बघा, 3 लाल कलरचे मोती ओवायचे आणि तो जो पहिला 1 लाल कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल की इथे एक 4 हा लाल मोत्यांचा एक चौकोन तयार होईल. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, सुई साईडला जो मोती आहे त्या लाल कलरचा, त्या लाल कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, तर बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला 8 पांढऱ्या कलरचे मोती आणि 4 पिवळ्या कलरचे मोती ओवायचे आहेत. पांढरे 8, पिवळे 4. तर असे हे मोती ओवून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पांढरे मोती सोडायचे आणि तो जो पिवळा मोती आहे, पहिला पिवळा मोती, त्या पहिल्या पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. तर बघा, परत एक छोटासा चौकोन तयार झालेला आहे. आता सेम आपल्याला परत 8 मोती ओवून घ्यायचे आहेत. 8 मोती आणि 4 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत. तर बघा, आपण नवीन कलर यूज करत आहोत प्रत्येक वेळा. तर 8 पांढरे 4 ऑरेंज मोती ओवायचे आणि पहिल्या ऑरेंज मोत्यातनं पूर्वीप्रमाणे आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे पहिल्या ऑरेंज मोत्यातनं सुई काढली की एक परत छोटासा चौकोन इथे तयार होतो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे बनवत जायचं आहे आणि हे जी पट्टी आहे, जी तोरणची पट्टी आहे, ही आपल्याला वाढवत जायची आहे. तर तुम्हाला जेवढं लांब करायचं असेल तेवढं लांब तुम्ही अशा प्रकारे हे बनवत जायचं आहे. आता परत आपल्याला सेम 8 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे फक्त हे 3च कलर यूज केलेले आहेत, लाल, पिवळा आणि ऑरेंज. तर तुम्हाला जर अजून ॲड करायचे असतील कलर्स तर तुम्ही इथे आता नवीन कलर देखील ॲड करू शकता. पण आम्ही इथे फक्त हे 3च कलर रिपीट करणार आहोत. तर लाल, पिवळा आणि ऑरेंज कलरचा चौकोन झाल्याच्या नंतर आपल्याला परत इथे आता लाल कलरचे 4 मोती ओवायचे आहेत आणि पहिल्या जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे आणि इथे आता लाल कलरचा चौकोन आपण रिपीट केलेला आहे. तर सेम आपण हे तोरण जेवढं लांब तुम्हाला हवं असेल तेवढं लांब अशा प्रकारे तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. तर आपण इथे 3 कलर्स यूज केलेले आहेत आणि आम्ही जे इथे लांबी घेतलेली आहे ती आता हे 3 असे 5 वेळा आपण कलर घेतलेले आहेत. म्हणजेच काय, तर लाल कलरचे 5 चौकोन आलेले आहेत, पिवळ्या कलरचे 5 आणि ऑरेंज कलरचे 5. तर ऑरेंज कलरचा हा शेवटचा चौकोन तयार झाल्याच्या नंतर आपण इथं एवढीच लांबी घेणार आहोत. तर बघा, असा ऑरेंज कलरचा जो चौकोन आहे तो तयार झाल्याच्या नंतर आता इथे आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत. तर बघा, तुम्हाला तुमच्या दारानुसार किंवा मग तुम्ही जर ताटलीला बनवणार असाल तर ताटाची साईज तेवढी घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत 14, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर काय करायचं आहे, तर ऑरेंज मोत्याच्या समोरचे 4 पांढरे मोती मोजायचे आहेत, 4 सोडायचे आणि जो 5वा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई वरून खालच्या दिशेने काढायची आहे. बघा, ऑरेंजला सोडून आपण 4 पांढरे मोती सोडलेले आहेत. ठीक आहे, ऑरेंज कलरच्या समोरचे 4 पांढरे मोती सोडलेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे हा लूप तयार झालेला आहे दुसरा तोरण आपल्याला दाराला अडकवण्यासाठी. त्यानंतर परत खाली 7 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो ऑरेंज कलरचा चौकोन आहे त्याचा जो साईडचा मोती दिसत आहे, ठीक आहे,
बघा वरतून पांढऱ्या कलरचा लाईन आलेली आहे आणि साईडचा जो ऑरेंज कलर आहे त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं वरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे निसटणार नाही आणि व्यवस्थित राहील. ठीक आहे. तर बघा आता आपल्याकडे दोन्ही एंडला दोन्ही साईडला असे लूप तयार झालेले आहेत. तर आपल्याला तोरण म्हणून जेव्हा आपण यूज करू तेव्हा हे हँग करायला सोपं जाईल. तर बघा अशी ही जी लांब पट्टी आहे, लांब जी लाईन आहे ती तयार झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन धागा घ्यायचा आहे आणि पहिला एकदम फर्स्टचा जो लाल कलरचा चौकोन आहे त्या चौकोनातनं सुई आपल्याला काढायची आहे. तर चौकोनाचा जो खालचा मोती आहे, ठीक आहे, वरचा एक पांढऱ्या मोत्यांनी आपण लाईन कंप्लीट केलेली आहे. आता खालचा जो लाल मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि इथे आता आपल्याला 5 पांढऱ्या कलरचे मोती, 3 लाल कलरचे मोती, 1 पांढरा आणि 2 लाल अशा प्रकारे हे मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 3 1 2 ह्याप्रमाणे आपल्याला मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं तो जो पहिला लाल कलरचा मोती ओवलेला होता त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं आता हा गोल तयार झाला. गोल तयार झाल्याच्या नंतर आपल्याला आता सुई फिरवत खाली जो पांढरा मोती दिसत आहे त्या पांढऱ्या मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे. ठीक आहे. तर बघा आपण ह्या गोलमधनं लाल गोलमधनं सुई फिरवत खाली जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. आता इथे आपल्याला 11 मोती ओवून घ्यायचे आहेत. टोटल 11 मोती ओवायचे आणि पहिलेचा जो पांढरा मोती होता त्या पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे 12 मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला तो जो एक मोती होता त्याच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. पहिलेचा जो एक मोती होता ना त्या मोत्याच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. आता इथेपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला इथे 5 लाल कलरचे मोती ओवायचे आहेत. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हे इथं फूल बनवत आहोत. तर 5 पांढऱ्या कलरचे मोती लाल कलरचे मोती ओवायचे आणि खालच्या 3 पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. 3 कोणते, तर आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक मोती आणि त्याच्या समोरचे 2 मोती, ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बघा इथे आपण हे 12 मोत्यांचं एक 12 मोती असलेला 6 पाकळी असलेलं फूल बनवत आहोत. ठीक आहे. तर हे आपण 2 पद्धतीने बनवू शकतो, 2 पद्धतीने हे अटॅच करू शकतो. दुसरी पद्धत आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतरनं त्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर परत 5 लाल मोती ओवायचे आणि समोरच्या 3 मोत्यातनं खालचा तो ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या समोरचे 2 अशा 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर बघा आता इथे असे 3 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. सेम अशीच आता आपल्याला चौथी पाकळी बनवून घ्यायची आहे. त्यानंतरनं समोर 5वी आणि त्याच्यासमोर एक 6वी. तर अशी टोटल आपल्याला 6 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा हे चौथी तयार झाली, ही 5वी आणि आता शेवटची ही 6वी पाकळी तयार करून घेतली. आता सुई आपल्याला बघा ज्या पहिला जो मोती होता पांढऱ्या त्या मोत्यात आलेली आहे. त्यानंतरनं त्या मोत्यातनं आपल्याला आता वरती जो लाल कलरचे मोती आहेत त्या लाल कलरच्या मोत्यातनं वरती एकदम टोकाचा जो मोती आहे तो पाकळीचा, ठीक आहे, त्या पाकळीच्या त्या टोकातल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला परत 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर बघा आपण हे असे 6 पाकळ्यांचे हे फूल बनवून घेतलेले आहे. त्यानंतरनं आपल्याला परत 5 पांढरे मोती ओवायचे आणि समोर जो येलो कलरचा चौकोन आहे, पिवळ्या कलरचा जो चौकोन आहे त्या चौकोनातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. चौकोनातला खालचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपण सुई काढली. ठीक आहे. आता नेक्स्ट काय पान बनवायचं आहे. तर सेम आपल्याला पहिले 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर आपण एक फूल आणि एक पान असं बनवणार आहोत. ठीक आहे. तर आता इथे पान बनवायचं आहे. पहिले 5 पांढरे मोती ओवले, त्यानंतरनं 11 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 11 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं शेवटचा एक मोती बाजूला करायचा, त्याच्यासमोरचा जो एक मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर बघा असा हा जो पानाचा आकार ह्याला आपल्याला द्यायचा आहे. तर एवढं केल्यानंतर आपल्याला इथे आता 8 परत हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. 8 हिरवे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतरनं आता वरती जो पहिला हिरवा मोती होता त्या हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ठीक आहे. पहिल्या हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. म्हणजे बघा खाली एक सुंदर अशा पानाचा आकार इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर समोर परत 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर पहिले आपण एक फूल अटॅच केलं, आता हे आपण एक पान अटॅच करत आहोत.
आता फूल अटॅच करण्याची 2 पद्धती आहेत, तर दुसरी पद्धत कोणती आहे ती आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर ना 5 पांढरे मोती ओवायचे आणि समोरच्या ऑरेंज कलरच्या चौकोनातनं खालचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. तर परत एकदा बघून घ्या. अशा प्रकारे आपण ही पट्टी बनवली. त्यानंतर ना एक लाल कलरचे फूल अटॅच केले. ठीक आहे. बघा वरती चौकोन लाल, पिवळा आणि ऑरेंज ह्या म्हणजे ह्या लाईनने आपण बनवलेलं होतं. ठीक आहे. तर खालचे फुलं जे आहेत आपण त्याच क्रमाने इथे अटॅच करणार आहोत. तर लाल, पिवळा आणि ऑरेंज कलरचा फूल. ठीक आहे. तर पहिल्याप्रमाणे आपल्याला परत 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर 5 पांढरे मोती ओवून घेतले. आता इथे पिवळ्या कलरचा फूल येईल. तर आपण पहिले असं फुलं बनवून घेऊ शकतो. पहिलेच ही फुलं बनवून घ्यायची आणि फक्त इथे आता त्याच्या एका पाकळीतनं ओवायचं आहे वरच्या टोकातनं. त्यानंतरनं समोर परत 5 पांढरे मोती ओवायचे आणि समोरच्या चौकोनातनं काढायचं. तर ही जी दुसरी जी पद्धत आहे ती जास्त सोयीस्कर पडते. म्हणजे आधीच सगळी फुलं बनवून ठेवायची आणि फक्त आपल्याला ओवून घेत जायचं आहे. ठीक आहे. तर दोन्ही सोयीस्करच पडतात. कोणाला कंटिन्यू करायला आवडत असेल त्यांनी कंटिन्यू करू शकता किंवा कुणाला आधी फुलं बनवून ठेवून त्यात नंतर ॲड करायचं असेल तर तसंही करू शकता. आता हे फूल कसं बनवायचं आहे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. आता बघा पिवळ्या कलरचं फूल झाल्याच्या नंतर आता परत आपल्याला एक पान अटॅच करायचं आहे. तर सेम पहिलेप्रमाणे पहिले 5 पांढरे मोती घ्यायचे. त्यानंतर 11 हिरवे मोती ओवायचे. त्यानंतर मागचा एक मोती मागे करून समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. परत 8 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पहिला जो हिरवा कलरचा मोती होता त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर समोर परत आपल्याला आता इथे 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि समोरचा जो पिवळा चौकोन आहे त्या पिवळ्या चौकोनातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे. आता बघा एक लाल कलरचा फूल झाला, एक पिवळ्या कलरचा झाला. आता तिसरा फूल येणार ऑरेंज कलरचा. ठीक आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण ह्या तोरणासाठी बनवायची आहे. सेम आपल्याला आता 5 पांढरे मोती ओवायचे. त्यानंतरनं एक ऑरेंज कलरचा फूल बनवायचा. ठीक आहे. तर ही प्रोसेस आपल्याला सेम आता फॉलो करत जायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपण हे पूर्ण तोरण कंप्लीट केलेलं आहे आणि एकदम शेवटी आलेलो आहोत. तर लास्टला आपल्याला अशा प्रकारे पान बनवून घ्यायचं आहे आणि परत 5 पांढरे मोती ओवायचे आणि तो जो लास्टचा ऑरेंज कलरचा जो चौकोन आहे त्या चौकोनाच्या खालच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं बाजूच्या आणि वरच्या मोत्यातनं सुई काढून घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा एका साईडला आपल्याला फूल आलेलं आहे स्टार्टिंगला आणि दुसऱ्या साईडला पान आलेलं आहे. जर तुम्हाला दोन्ही साईडला फूल हवं असेल तर तुम्हाला फक्त सिंपल एक स्टेप वाढवायची आहे. काय तर ते ऑरेंज कलरचा जो वरती चौकोन बनवलेला होता ना त्याच्या समोर परत एक आपल्याला दुसरा लाल कलरचा चौकोन बनवून घ्यायचा आहे. तसं जर केला तर तुम्ही दोन्ही साईडला फुलं तुम्हाला लास्टला भेटतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बनलेलं आहे. आता आपण बघूया की हे फूल कसं बनवायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सिंपल 12 मोती ओवून घ्यायचे आहेत एका धाग्यामध्ये आणि त्यानंतरनं काय करायचं आहे तर 5 पिवळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. ज्या रंगाचं तुम्हाला फूल बनवायचं आहे त्या रंगाचे 5 मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आणि त्याच्या समोरच्या 2 मोत्यातनं. ठीक आहे. तर ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. तर बघा अशा प्रकारे आपण ह्या 12 पांढऱ्या मोत्यांवर एक पाकळी बनवलेली आहे. सेम आता आपल्याला बाकीच्या 5 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर सेम बघा आपण त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली, परत पिवळे 5 मोती ओवले, त्यानंतरनं त्याचा खालचा एक आणि त्याच्या समोरचे 2 ह्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. आता तिसरी पाकळी बनवायची आहे. ठीक आहे. सेम त्याच प्रोसेसने बनवणार. 5 पिवळे मोती ओवायचे आहेत. तर इथे जो फुलाचा कलर तुम्हाला आवडत असेल, जो फूल तुम्ही बनवणार असाल त्या फुलाचं तुम्हाला इथे ओवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा आपण फायनल लुक कसं दिसत आहे तोरणाचं व्यवस्थित विस्ताराने बघणार आहोत. म्हणजेच की आपण 5 नंबरचे मोती यूज केले तर कसं दिसेल आणि 6 नंबरचे मोती यूज केले तर कसं दिसेल. ठीक आहे. तर आपल्याला पहिले हे फूल कसे बनवायचे आहे तेवढं शिकून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला आता एक एक पाकळी जी आहे बनवत जायची आहे आणि अशा प्रकारे बघा अगदी 5 मिनिटांमध्ये हे फूल जे आहे ते बनून तयार होतं. याऐवजी तुम्ही दुसरे फुलं देखील यूज करू शकता. त्यासाठी फुलांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही तिथून बघून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे फूल तयार होतं आणि आपल्याला हे फूल तोरणामध्ये अटॅच करायचं आहे. आता हे तोरणाचे फायनल लुक आहे.
तर वरचं जे आहे ते 6 नंबरनी बनवलेलं आहे आणि खालचं जे आहे ते 5 नंबरनी बनवलेलं आहे. तर खालचं जे 5 नंबरनी बनवलेलं आहे त्याचं जे एलिगंट दिसून येतं, थोडंसं नाजूक दिसतं आणि वरचं जे आहे ते थोडंसं मोठं दिसत आहे. तर त्यामुळे आपण वरचं जे 6 नंबरचं आहे ते तोरणसाठी यूज करू शकतो आणि 5 नंबरचं महिरपसाठी यूज करू शकतो. तर ते जास्त चांगलं दिसेल. तर आजचा हा महिरप कम तोरणाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आज थोडंसं लेट झालं होतं पण तुम्ही आमचा वेट केला त्यासाठी खूप खूप आभार. तर आमचं जे चॅनल आहे अथ कला संग्रह याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.